अंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत निसर्गातील जैविक निविष्ठा व त्यांचा शेतीतील वापर याविषयी आपण आज थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. थोडंसं तांत्रिक कारणामुळे या फेसबुक लाईव्हला आपला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या जैविक निविष्ठाबद्दलच्या काही गैरसमज तर जैविक निविष्ठा वापरताना शेतकऱ्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टीचा गैरसमज असतो. आता आपण बघू शकतो की सोयाबीनमध्ये बीज प्रक्रियेसाठी बरेच शेतकरी रायझोबी आणि PHBचा वापर करतात, परंतु त्यांचा वापर केल्याने काय फायदा होऊ शकतो या गोष्टी शेतकऱ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. त्याच्यामुळं शेतकरी वर्गामध्ये काही प्रमाणामध्ये याच्याविषयीचा अज्ञान किंवा याच्याविषयीची अंधश्रद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. तर जेवढे शेतकरी बंधू या फेसबुक लाईव्हला उपस्थित असतील त्यांनी त्यांच्या या संदर्भातील शंका ज्या आहेत त्या शंका किंवा आपले प्रश्न असतील ते प्रश्न नक्की या ठिकाणी विचारा. आपल्या आजच्या चर्चेमध्ये निसर्गात उपलब्ध असणारे जे घटक जे आपण सेंद्रिय शेतीमध्ये किंवा नैसर्गिक शेतीमध्ये जैविक घटक म्हणून त्याचा वापर आपण करत असतो, या गोष्टी आपल्या निसर्गात सभोवताली या उपलब्ध असतात आणि त्यांचा आपण चांगल्यापैकी शेतीमध्ये पीक संरक्षणासाठी किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी न्यूट्रिशनसाठी त्याचा वापर आपण करू शकतो. या जैविक निविष्ठा ज्या आहेत निसर्गात या ज्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहे याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आपण पहिले ते जाणून घेऊया. आपण आपल्या शेताच्या बांधावरती किंवा आपल्या शेताच्या कडेला बऱ्याच शेतकऱ्यांच्या याला नैसर्गिक एक काट्या झुडपांचं कंपाऊंड असतं. त्या कंपाऊंडला बऱ्याचशा अशा वनस्पती असतात का ज्या वनस्पती तुम्ही आपल्या शेतीमध्ये निविष्ठा म्हणून इनपुट म्हणून वापरू शकतात, ज्याचा वापर तुम्ही चांगल्यापैकी पीक संरक्षणासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी चांगल्यापैकी करू शकतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे निविष्ठा जी आहे ती म्हणजे तुमच्या शेताच्या बांधावरती असणाऱ्या झाडांचा पाला, ज्याला दशपर्णी अर्क म्हणून बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये हा अतिशय लोकप्रिय आहे. दशपर्णी अर्कवर बरोबर सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या काही शंका असतात, काही अंधश्रद्धा आहेत की विशिष्ट झाडाचाच पाला घेतला पाहिजे. याच्यामध्ये निरगुडी असेल, रुई असेल किंवा पपई असेल, शेवगा असेल, सीताफळ असेल या झाडांचा मुख्यत्वे पाला करून असतो. यासोबतच या जर वनस्पती आपल्या जवळपास उपलब्ध नसल्यास ज्या वनस्पती जनावरं खात नाही, ज्यांच्या मुळात चव वास हा कडू आहे, त्यांच्यापासून दुसरे प्राणी जनावर त्यांना खात नाही, त्यांच्यापासून लांब जातात किंवा त्याच्यापासून आपण सुद्धा त्याला जवळ लवकर हात लावत नाही, अशा वनस्पतींचा आपण याच्यामध्ये आपण समावेश करतो. त्याचा वापर आपण दशपर्णी अर्कसाठी आपण त्या ठिकाणी करत असतो. या दशपर्णी अर्काची निर्मिती करताना सर्वप्रथम हा पाला जो असतो बऱ्याचशा आपण जर कुठे जरी सर्च केला, आज व्हॉट्सअपला फेसबुकला बऱ्याचशापैकी याची प्रोसेस त्या ठिकाणी येत असते, जास्त खोलात जाणार नाही. पण आपला टॉपिक थोडासा आपला वेगळा आहे आणि याच्यातून चर्चेतून जास्त गोष्टी आपल्या त्या समजणार आहेत, त्याच्यामुळे आपण चर्चेवरती जास्त भर देणार आहोत. तुमचे क्वेश्चन्स आणि त्याचे उत्तरं याने हा विषय अधिक रंगणार आहे. हा एक वेगळा विषय आपण आज घेतलेला आहे की आपल्या सभोवताली असणाऱ्या जैविक निविष्ठा त्यांचा आपण शेतीमध्ये कसा वापर करू शकतो. आपला विषय सुरू होता दशपर्णी अर्कावर. दशपर्णी अर्कामध्ये या ज्या वनस्पतीचा पाला आपण त्या ठिकाणी घेतो. कोणत्याही नैसर्गिक पदार्थाचा जर वापर आपल्याला करायचा असेल शेतीमध्ये तो 5% या प्रमाणात केला पाहिजे. जसं आपण म्हणतो 5% निंबोळी अर्क, तसंच हा सुद्धा पाला हा 5% स्वरूपात तो घेतला पाहिजे, साधारणतः 100 लिटरला 5 किलो. तर या प्रमाणात हा पाला घेऊन त्याच्यापासून आपण चांगल्यापैकी सेंद्रिय निविष्ठा हे शेतावरती तयार करू शकतो. बरेच शेतकरी आजही प्रश्न विचारतात की आम्हाला दशपर्णी अर्क तयार कुठे मिळेल. आजही शेतकऱ्याची मानसिकता अशीच आहे की तशीच आपण दुकानातून एखादी बॉटल आणतो, ती बॉटल आणल्यानंतर ती आपण शेतामध्ये फवारण्यासाठी असेल किंवा ड्रिप म्हणून द्यायला डायरेक्टली वापरावे. तर अजूनही आपण शेतकरी छोटा शेतकरी जो आहे ते सेंद्रिय शेतीच्या निविष्ठा ज्या आहेत त्या निविष्ठा स्वतःच्या शेतावरती करण्यास त्या ठिकाणी तो तयार नाही, हे एक मोठं दुःख आहे. परंतु ह्याच्यातून कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे, त्यासाठी आपण आजचा हा टॉपिक घेतलेला. दशपर्णी अर्क आपल्या शेतावरती खूप चांगलं करता येऊ शकतं. आपल्या शेतावरती जीवामृत देखील खूप चांगलं करता येऊ शकतं. जीवामृत सुद्धा ही एक नैसर्गिक पद्धतीने तयार होणारी एक निविष्ठा आहे, ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आजही सेंद्रिय शेतीमध्ये वापरतात. याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी ज्या आहेत
मागे मी सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी वाचलं होतं, शेतकऱ्यांनी देखील अनुभव सांगितलेला आहे की आपल्या शेतातील उंदीर, या ज्याला आपण शेतकऱ्यांचा शत्रू म्हणतो, तर त्याचं नियंत्रणासाठी निरगुडीचा पाला असेल किंवा जे ज्याला आपण हे म्हणतो ग्लिरिसिडिया, गिरीपुष्प, त्याच्याही पाल्याचा वापर हा त्याच्या नियंत्रणासाठी खूप चांगल्यापैकी केला जातो. त्याचे जे बिळं जे असतात, हे बिळामध्ये अशा प्रकारच्या कडू वनस्पतीचा जर आतमध्ये जर आपण भरणा केला, त्या बिळातून त्या ठिकाणी उंदीर हा बाहेर पडतो आणि तिथं उंदीर शकत पण थांबत नाही. अतिशय कमी खर्चाची रासायनिक अशी ही पद्धत आहे. याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपल्या वापरता येऊ शकतात. आणखीन आपल्या शेतामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात. याच्यामध्ये आपण जर नीट विचार केला की आपण बाजारातून बऱ्याचशा निविष्ठा आणत असतो, जसं ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, बॅसिलस असेल, यासारख्या ज्या जैविक घटक हे जैविक घटक देखील आपण आणत असतो. या गोष्टी आणल्यानंतर आपल्या शेतामध्ये यासाठी आवश्यक असणारी जी गरज आहे ती म्हणजे सेंद्रिय कर्ब. या सर्व जैविक निविष्ठा, जैविक घटक जे असतात त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचा सेंद्रिय कर्ब असावा. सेंद्रिय कर्ब हा 1% असावा. 1%च्या आत जरी असेल, साधारणतः 0.5 म्हणजे अर्धा ते 1%च्या मध्ये असल्यास खूप चांगल्यापैकी सर्व जैविक निविष्ठांचा रिझल्ट, फायदा आपल्या त्या ठिकाणी दिसतो. आपल्या शेतामध्ये ज्या उपलब्ध ज्या काही स्थानिक प्रजाती ज्या आहेत त्या देखील आपण वाढवू शकतो. मग कशा आपण जीवामृताचा विषय घेतला होता की ज्यावेळेस आपण जीवामृत हे जमिनीतील सूक्ष्मजीवांना उत्तेजित करणारं एक असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीव जे आहेत ते सुप्तावस्थेत आहेत त्यांना खाद्य त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं आणि त्याच्यातून त्यांची संख्या वाढवून त्याच्यापासून जमिनीचे आरोग्य असेल, जमिनीचं अन्नद्रव्य साठवून ठेवण्याची क्षमता असेल, त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदेशीर वाढवता येतात. याचप्रमाणे जैविक निविष्ठा ज्या आहेत, जे जैविक निविष्ठा आपण ज्या बाजारातून आणतो त्यासुद्धा आपण जर थोड्या प्रमाणात इन्क्युबेट करून घेतल्या तर खूप चांगला फायदा होतो. ट्रायकोडर्मा असेल किंवा सुडोमोनास असेल, या प्रकारच्या जैविक निविष्ठा ह्या आपण बाजारातून घरी आणल्यानंतर, शेतात आणल्यानंतर त्या ठिकाणी प्लास्टिकच्या ड्रममध्ये साधारणतः 1 किलो किंवा 1 लिटर या जैविक घटकासाठी साधारणतः 100 ते 200 ग्राम गूळ आपण जर त्याचं पाणी करून जर त्याच्यामध्ये जर इन्क्युबेट केल्या तर खूप चांगल्यापैकी आपल्याला त्याचा फायदा त्या ठिकाणी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या निविष्ठांचा जो काउंट, जो आपल्याला उत्पादकाकडून मिळालेला असतो तो सुद्धा काउंट वाढवण्यासाठी त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे जीवाणू किंवा बुरशी त्यांचे स्पोर्स ॲक्टिव्ह करून त्याचा आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे कार्यक्षम करण्यासाठी या गोष्टीचा खूप मोठा फायदा त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसतो. आपण बऱ्याच वेळेस स्लरी त्या ठिकाणी करतो. मागच्या फेसबुक लाईव्हला देखील आपलं स्लरी जे विषयावरती भरपूर चर्चा झाली होती, त्याच्यातून काही शंका आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होती. सेंद्रिय शेती करताना किंवा सेंद्रिय निविष्ठांचा वापर करताना सगळ्यात महत्त्वाचं एक जो घटक आहे तो म्हणजे स्लरी, किंवा बरेचसे शेतकरी हे स्लरीवरती खूप भर देतात. परंतु स्लरीचा काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी खूप या शास्त्रोक्त पद्धतीने झाल्या पाहिजे. स्लरी म्हणजे काय? स्लरी म्हणजे आपल्याकडं उपलब्ध असणाऱ्या ज्या काही रिसोर्सेस, याच्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असणारे जनावरं, त्या जनावरांचं शेण, आपल्या शेतातील माती किंवा आपल्या शेतातील जनावरांपासून तयार होणारे पदार्थ, गोमूत्र असेल, शेण असेल किंवा दूध असेल, या सर्वांपासून आपण एकत्रित त्याला आपण शेतकऱ्याच्या शेतावरती तयार केलं जाणारं फर्मेंटेशन, जसं आपण घरामध्ये दुधाचं दही बनवतो त्याच प्रकारची इथं प्रोसेस होते आणि याचं फर्मेंटेशन त्या ठिकाणी होतं. फक्त फर्मेंटेशन होताना हे जसं आम्ही प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मजीवावरती काम करून त्याच्यापासून आपल्याला उपलब्ध असणारे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतील किंवा इतर अन्नद्रव्ये आणि हानिकारक बुरशी आणि कीड हे नियंत्रित करण्यासाठी जे काही पदार्थ बनवतो ते पदार्थ आपल्या शेतावरती हे फार्म मिक्स, टँक मिक्स स्वरूपात बनत असतात. त्या ठिकाणी जास्त काळजी घेतली जात नाही, त्या ठिकाणी सर्व हे नॅचरल सिस्टीमवरती त्या ठिकाणी तयार होतं. अशा ज्या निविष्ठा आपण जे शेतावरती तयार करतो जीवामृतसारखं, ह्या निविष्ठा करताना सर्वात महत्त्वाची काळजी आपण काय घेतली पाहिजे? आपण यासाठी बऱ्याच ठिकाणी नाशिक भागात पण बऱ्याच ठिकाणी सिमेंटच्या टाक्या वापरल्या जातात. सिमेंटच्या टाक्या वापरण्यामध्ये एक थोडीशी
एक मोठी समस्या अशी येऊ शकते की आता आपण बघितलं बऱ्याच ठिकाणी शेतकरी वेस्ट डिकम्पोजर वापरतात. तर शेतकऱ्यांनी सांगितलं की सिमेंटची टाकी फुटून गेली. ही सिमेंटची टाकी फुटते कशी याचं कारण मात्र कोणी शोधलं नाही. त्याचं ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला असं लक्षात आलं की वेस्ट डिकम्पोजरमध्ये या सूक्ष्मजीवामध्ये जमिनीतील स्फुरद जे असतं स्थिर स्वरूपातील स्फुरद जमिनीमध्ये फॉस्फरस जो असतो हा कॅल्शियम कार्बोनेटसोबत बाइंड होऊन फिक्स होऊन त्याचं ट्रायकॅल्शियम फॉस्फेट त्या ठिकाणी तयार होतं. हे ट्रायकॅल्शियम फॉस्फेट जमिनीमध्ये खूप दिवसापर्यंत हे साठवून ठेवलं जातं. या ट्रायकॅल्शियम फॉस्फेटमधील फॉस्फेटचे बॉन्ड तोडण्यासाठी त्याला तिथं स्ट्रॉंग ॲसिडची गरज असते. त्या ठिकाणी हे ॲसिड आपण आपल्या कृत्रिमरित्या देऊ शकत नाही एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये. त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फेट खाणारे जीवाणू जे आहेत फॉस्फेट फ्लोझिन बॅक्टेरियाच्यामध्ये बॅसिलस मेगाथेरियम, बॅसिलस पॉलिमिक्झा, सोडोमॉन्स ट्रायटा यासारखे सूक्ष्मजीव बॅक्टेरिया त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथं आणावे लागतात आणि त्याचा आपला फायदा या फॉस्फेट सोल्युबलांसाठी करावा लागतो. तर वेस्ट डिकम्पोजरमध्ये असे जे एका प्रकारचे जे सूक्ष्मजीव जे असतात ते खूप मोठ्या प्रमाणात ॲसिड तयार करतात आणि ते ॲसिड तयार केल्यानंतर वेस्ट डिकम्पोजरमध्ये सिमेंटच्या टाक्या ज्या असतात त्या टाक्या काही दिवसांना लीक होतात किंवा त्या फुटतात. त्याच्यामुळं सर्वप्रथम कोणी सिमेंटच्या टाकीमध्ये स्लरी करत असेल तर नक्की काही दिवसानंतर त्यांना सिमेंटच्या टाकीला जे बनवताना जे क्रॅक आलेले असतात ते क्रॅक कुठेतरी वीक होऊन जेव्हा जास्त ॲसिड सिक्रेशन होतं बॅक्टेरियामार्फत तेव्हा त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड्स जे असतात ते तयार होऊन त्या ठिकाणी भेगा पडून ती टाकी लीक होण्याची शक्यता ही जास्त असते. अशा वेळेस आपण प्लास्टिकचा ड्रम 200 लिटरचे प्लास्टिकचे बॅरल असतील किंवा थोडंसं ढवळण्यासाठी सुलभ होईल असे सिंटेक्सच्या टाक्या असतील त्या जर आपण त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपात बनवून घेतल्या. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारच्या सिमेंटच्या टाक्या देखील बनवल्या आहेत. परंतु जुनी टाकी असेल तर नक्की त्या ठिकाणी ती टाकी तुम्हाला नंतर डॅमेज होऊ शकते. त्यासाठी नवीन टाकी बनवली खूपच चांगला किंवा आपल्याकडे उपलब्ध असणारे प्लास्टिकचे ड्रम जर आपण वापरले त्याचासुद्धा खूप चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो. प्रत्येक स्लरी करताना स्लरीच्या पूर्वी टाकी व्यवस्थित धुवून घेणं ही खूप आवश्यक आहे. कारण टाकीमध्ये मागच्या बॅचचं उरलेलं कल्चर किंवा जे काही जीवामृत असेल किंवा जे काही स्लरी असेल तिथं उरलेलं असल्यानं त्याच्यामध्ये हानिकारकसुद्धा सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात वाढण्याची क्षमता जास्त असते. अशा वेळेस त्याचा वापर आपण जर केला तर पुन्हा आपलं ज्याचे आपण पर्पजफुली आपण ज्या ग्रो करतो त्या ठिकाणी याचं सोपं उदाहरण सांगतो की समजा तुमच्या घराचं दूध नासलेलं आहे आणि जर चुकून चांगल्या दुधामध्ये नासलेल्या दुधातून जर विरजन एक थेंब जरी तिकडं पडला तर तुमचं पूर्ण ते दुधाची क्वांटिटी त्या ठिकाणी खराब होईल. त्याच्यापासून चांगलं दही मिळणार नाही. यासाठी दही जर आपलं बनवायचं असेल तर आपलं दुधाचं भांडं देखील चांगलं पाहिजे, दूध देखील चांगलं क्वालिटीचं पाहिजे. दूध आपण जर तुमचा अनुभव असेल दह्यासाठी आपण जे दूध लावतो हे दूध कधी पण आपण गरम करून घेतो. त्याचं कारण म्हणजे दुधामध्ये स्वतःमध्ये असणाऱ्या ज्या काही बॅक्टेरिया ज्या असतात दूध काढल्यानंतर धारा काढल्यानंतर घरात दूध आणेपर्यंत तर ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत या दुधामध्ये असणारे जे सूक्ष्मजीव जे असतात हवेतून आलेले किंवा आपल्या हाताळणीने आलेले हे सर्व सूक्ष्मजीव जे बॅक्टेरिया जे असतात ते दुधाला खराब करतात. त्यासाठी आपण दूध उकळून तापून ठेवतो. म्हणजे आपण दुधाचं स्टरलायझेशन जे असतं ते प्रत्येक वेळेस ते फ्रिक्वेंटली त्या ठिकाणी करत असतो. हे जसं आपण दूध तापून घेतो त्याच्यामध्ये मधलं कंटॅमिनेशन पूर्णपणे झिरो करतो आणि झिरो केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याला मग पुन्हा त्याच्यामध्ये कल्चर जे आहे कल्चर आपण त्या ठिकाणी टाकत असतो. हे कल्चर आपण ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपलं कल्चर देखील तेवढंच प्युअर पाहिजे. मग तुम्हाला सांगितलं जर तुम्ही नासलेल्या दुधाचा जर वापर दह्यासाठी केला तर तुमचं दुधापासून चांगल्या क्वालिटीत दही तयार होणार नाही. ते तुमचं पुन्हा खराब दूध त्या ठिकाणी तयार होईल. यासाठी आपल्याकडं कल्चरसुद्धा चांगलं असावं. जर अशा या कल्चरचा वापर आपल्या शेतामध्ये करायचा असेल त्यासाठी आपल्या ज्या बाजारातून जे जैविक निविष्ठा आपण ज्यावेळेस आणतो हे निविष्ठा आणल्यानंतर त्याचासुद्धा वापर आपल्या ॲज अ कल्चर म्हणून करायचा असतो. बऱ्याच शेतकऱ्यांचा समज असा असतो की आपण जर आता 1 लिटर टाकलं तर आपल्याला परत कधी टाकायची गरज नाही. परंतु जेव्हा आपण 1 लिटर ट्रायकोडर्मा आणतो किंवा 1 लिटर ॲझोटेबॅक्टर आणतो तेव्हा आपण असं आणलेलं प्रोडक्ट हे आपण ॲज अ कल्चर म्हणून जर वापरत असतो स्लरीमधून तर आपल्या काही गोष्टी या स्टेप बाय स्टेप मी सांगतोय त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं. सर्वप्रथम टाकी मागे सांगितलं टाकी व्यवस्थित धुवून घेतली पाहिजे. टाकीमध्ये कोणत्या प्रकारचं मागच्या बॅचचं कोणतंही कल्चर नसावं. टाकी धुवून घेतलं त्याच्यामध्ये आपण जे काही निविष्ठा वापरणार ह्या निविष्ठा ह्या फ्रेश असाव्यात म्हणजे ताजं शेण असावं. आपण बघा जुनं जर उखड्याचं शेण असतं तर शेण त्या ठिकाणी ते घाण वास त्या ठिकाणी सुरुवात होते. कारण जेव्हा ही शेणामध्ये जेव्हा नॅचरली त्याच्यामध्ये डिग्रेडेशन प्रोसेस सुरू होते ते सुरू झाल्यानंतर शेणामध्ये काही प्रकारचे सॅप्रोफायटिक जे असतात कुजवणारे ते सुद्धा बॅक्टेरिया वाढतात. त्याच्यामुळे ह्या बॅक्टेरियामध्ये
आपले उपयुक्त बॅक्टेरिया जे असतात, चांगले बॅक्टेरिया, ते त्या ठिकाणी वाढत नाही आणि कालांतराने त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट चांगले मिळत नाही. असे बरेचसे शेतकरी आम्हाला भेटतात, शेतकरी चर्चा करतात की आम्ही स्लरी केल्यापासून आम्हाला असा प्रॉब्लेम त्या ठिकाणी जाणवायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण ते सुद्धा गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेण. मग तुम्हाला सांगितलं, बरेच शेतकरी प्रश्न विचारतात की शेण वापरताना कोणत्या गाईंचं असावं, देशी गाईंचं असावं, जर्सी गाईंचं असावं की म्हशीचं असावं. शेण हे एक माध्यम आहे, कारण जे रवंथ करणारे प्राणी जे असतात त्यांच्या पोटातून ज्यावेळेस एवढ्या मोठ्या आतड्यातून जेव्हा तो गायीने खाल्लेला गवत चारा असेल, तो चारा ज्यावेळेस पोटामधून तो असा रवंथ करत ज्यावेळेस बाहेर होतो, हे सगळे रुमिनेंट्स जे आहे, रवंथ करणारे प्राणी, यांच्या पोटामध्ये, आतड्यामध्ये हे सर्व एकदम कडक चारा पचवण्याची क्षमता त्या ठिकाणी तयार व्हावी यासाठी त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे सूक्ष्मजीव त्या ठिकाणी काम करत असतात. हे सूक्ष्मजीव आपल्याला आपल्या शेतामध्ये वापरून घ्यायचे असतात. म्हणून त्या ठिकाणी हे जे ताजं शेण जे असतं, हे शेण आपण वापरलं पाहिजे. नक्कीच जर्सी गाईपेक्षा किंवा या म्हशीपेक्षा देशी गाईच्या आतड्यामध्ये हे चांगल्या प्रकारचे सूक्ष्मजीव ठिकाणी असतात. नक्की त्याचा वापर आपण या ठिकाणी करावा. पण जर आपलं उपलब्ध झालं नाही तर आपल्याला ह्यासुद्धा जे आपल्याकडे उपलब्ध शेण असतं त्या शेणाचा वापर करावा, ताजं शेण असावं. यानंतर स्लरी करताना त्याच्यासोबतच आपण शेणामध्ये असणारे सूक्ष्मजीव त्यात वाढतात, त्यांना काही प्रमाणात कोणत्याही सूक्ष्मजीवाच्या वाढीसाठी नायट्रोजन आणि कार्बन या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. आपण जे म्हणतो ना, गूळ घ्यायचा, काकवी घ्यायची, खराब गूळ घ्यायचा, काळा गूळ घ्यायचा, याचं मागचं शास्त्रीय कारण देखील आपण जाणून घेतलं पाहिजे. गुळामध्ये सगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य जे असतात, जसं आपण ऊसाला NPK, मायक्रोन्यूट्रिएंट सगळ्या गोष्टी देतो, त्या ऊसाच्या रसाच्या स्वरूपामध्ये हे परत गुळामध्ये उतरतं आणि ते सुद्धा खूप चांगल्यापैकी आपल्याला फायदा त्या ठिकाणी करून देत असतं. यासाठी आपण गुळाचा वापर नक्की करावा. गुळामध्ये जर प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य जे सूक्ष्मजीवाच्या वाढीसाठी सुद्धा असतात, याच्यासोबतच कार्बन जो असतो, शुगर, ती खूप मोठ्या प्रमाणात असते आणि ती सगळ्यात स्वस्त आज आहे. आज आपल्याला जर बघितलं, कार्बन म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन नव्हे, तर कार्बन जो असतो घटक, त्या घटक जो सूक्ष्मजीवांना उपयुक्त असतो, त्या उपयुक्त कार्बनची सगळ्यात स्वस्त सोर्स जो आहे, तो सोर्स म्हणजे आपला गुळ. आज कोणत्याही तुम्ही गरीबाच्या घरी जरी गेले किंवा गावातल्या खेडेपाड्यातल्या कोणत्याही घरात जरी गेले तरी तुम्हाला 100 ग्रॅम तरी गुळाचा खडा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर याचा वापर आपण आपल्या ह्या स्लरीमध्ये जीवाणूंना खाद्य म्हणून आपण त्या ठिकाणी करायचा आहे. गुळाचा वापर करताना साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 10 ते 15 किलो शेण आणि त्याच्यामध्ये 5 किलोपर्यंत काळा गूळ म्हणजे हा स्वस्त असतो. हा गूळ कुठंतरी त्याच्या प्रोसेसमध्ये खराब झालेला असतो किंवा त्याचं फर्मेंटेशन प्रॉपर झालं नसतं, पण त्याच्यामध्ये कार्बन खूप चांगल्यापैकी असतो, शुगर खूप चांगल्यापैकी असते. त्याचा आपण वापर चांगल्यापैकी करून घेऊ शकतो. नंतर गुळाचा वापर करताना तो गुळामध्ये कोणत्याही प्रकारचे, बऱ्याच ठिकाणी गुळाला घाणवास येतो. तो घाणवास म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, म्हणजे ज्याला आपल्याला आपण उपयुक्त नसणारे जे सूक्ष्मजीव ते वाढलेले असतात, त्यामुळे त्याचा आपण वापर करता येणार नाही. त्याच्यापासून उलटे दुसरा आपल्याला उपद्रव त्या ठिकाणी तो त्रास त्या ठिकाणी होऊ शकतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला पाण्याची क्वांटिटी देखील खूप महत्त्वाची आहे. पाणी हे साधारणतः 200 लिटरचं ज्यावेळेस बॅरल असतो, तो बॅरल सुरुवातीला 150 लिटर भरायचा. 150 लिटर भरल्यानंतर त्याच्यामध्ये बराच वेळ प्रोसेसमध्ये, फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये हे सूक्ष्मजीव जे असतात, सूक्ष्मजीवांची संख्या ही वाढत जाते आणि त्यांना जो स्पेस लागतो तो स्पेस त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे ते त्याची संख्या जी असते, संख्या वाढत नाही ॲक्च्युली. त्याला जो फेस येतो किंवा ते उतू जातं, तर हे त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळ बघायला मिळतात. याच्यासाठी त्याच्यामध्ये थोडीशी जागा आपण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. त्याचं तोंड जे आहे, ते तोंड चांगल्या फडक्याने किंवा गोनपाटाने बांधून घ्यावं, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बाहेरचे कीटक जे आहे ते माशा अंडी घालण्यासाठी जाणार नाही. का मग बघतो बऱ्याच वेळ फर्मेंटेशन सुरू झाल्यानंतर जो घाणवास होतो, घाणवासाकडे सूक्ष्मजीवांकडे या माशा ज्या असतात, माशा मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती अट्रॅक्ट होतात. इव्हन आपल्या शेतातील कुत्रे देखील या वासाकडे अट्रॅक्ट होऊन त्याच्यामध्ये काय हे शोधण्यासाठी धडपड करत असतात. त्याच्यामुळे याचं जे ओपन माउथ जे असतं, तोंड, ते चांगल्यापैकी बांधून ठेवल्यास त्याचा आपला चांगल्यापैकी होईल. बऱ्याच वेळा शेतकरी स्लरी ही फक्त सगळं तयार झाले की त्यात टाकून देतो, परंतु त्याच्यामध्ये नंतर ते हलवत नाही. काठीने ते दिवसातून 2-3 वेळा ते ढवळलं पाहिजे. ढवळल्यानंतर हा पाण्यामध्ये जो ऑक्सिजनचा
प्रवाह जो आहे तो ऑक्सिजनचा प्रवाह खूप चांगल्यापैकी होतो, तो खालीवर होऊ शकतो. आमच्याकडे नाशिक भागामध्ये काही शेतकरी चांगले आहेत का ज्यांनी फिश टँकमध्ये लागणारा जो एरेटर जो असतो तो एरेटर त्याच्यामध्ये लावून त्याच्याला चांगल्या प्रकारचं ऑक्सिजन त्याच्यामध्ये देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. याचाही आपण वापर त्या चांगल्यापैकी ते करू शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांना आता हे फक्त शेण आणि गुळावरती होणार नाही, याच्यामध्ये काही प्रकारचं खाद्य देखील टाकावं लागतं. याच्यामध्ये आपण शेंगदाणा पेंड जे आहे ज्याच्यामध्ये खूप चांगल्यापैकी प्रोटीन असतं, प्रोटीन म्हणजे नायट्रोजन असतं, त्याचाही वापर आपण साधारणतः 10 ते 15 किलोपर्यंत करू शकतो. त्याच्यातून मिळणारं जे सेंद्रिय पदार्थ असतील किंवा प्रोटीनस मटेरियल जे आहे ऑइल कंटेंट असतं याच्यामध्ये ते जर आपण याचा वापर जर केला तो खूप चांगल्यापैकी या निविष्ठांचा आपला वापर करता येऊ शकतो. याच्यामध्ये सेंद्रिय निविष्ठा आपण ज्यावेळेस ही बाजारातून घेतो तर एरंडी पेंड असेल, शेंगदाणा पेंड असेल, याच्यामध्ये उपलब्ध नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध असणारे प्रोटीन जे आहेत ते प्रोटीन खूप चांगल्यापैकी काम करतात आणि त्याचा फायदा आपल्याला हा आपल्या शेतातील सूक्ष्मजीव जे असतात बॅक्टेरिया ते वाढवण्यासाठी करायचं आहे. हे सर्व मटेरियल जे आहे हे सर्व मटेरियल हे 4 ते 5 दिवसापर्यंत आपल्याला भिजत घालायचं आहे, चांगलं इन्क्युबेट करायचं आहे. यामध्ये आणखीन आपल्याला प्रोटीनचं सगळ्यात स्वस्त सोर्स म्हणजे सोयाबीन, मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची प्रोटीन पावडर ही अतिशय स्वस्त मिळते, साधारणतः 20 रुपये किलोपर्यंत त्याचा रेट त्या ठिकाणी असतो. ही सुद्धा पावडर 10 ते 15 किलो आपण जर त्या टँकमध्ये जर मिक्स केली तर याच्यापासून सुद्धा खूप चांगल्यापैकी प्रोटीन त्या ठिकाणी या बॅक्टेरियांना खायला मिळतं आणि त्याच्यापासून खूप चांगल्यापैकी जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या त्या ठिकाणी वाढू शकते. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, ही सोयाबीन प्रोटीन पावडर काही ठिकाणी आता नाशिकसारख्या भागामध्ये ही कुठेही दुकानात सहजपणे उपलब्ध होते. बऱ्याच शेतकरी आम्हाला संपर्क करतात, आम्ही देखील त्यांना उपलब्ध करून देतो. परंतु ग्रामीण भागात ज्या ठिकाणी सोयाबीन उपलब्ध होणार नाही त्या ठिकाणी आपण सोयाबीनचा भरडा जो आहे म्हणजे अगदी जी सोयाबीन पावसाने भिजलेली असते ज्याच्यामध्ये जी जनावरांना खाऊ घालण्यासाठी किंवा आपण भरडा करून जनावरांना खाऊ घालतो अशा क्वालिटी जरी सोयाबीन असेल तरी सुद्धा ही सोयाबीन ही 20 ते 25 किलो भरडा हा त्या टँकमध्ये आपण टाकायचा, त्याचा आपण वापर त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आणि हे सर्व मटेरियल खूप चांगल्यापैकी त्या टँकमध्ये इन्क्युबेट होऊन हे नंतर आपल्याला ड्रिपने देता येऊ शकतं, गाळून फडक्याने सुद्धा आपण शेताला हाताने टाकू शकतो, पाट पाण्यासोबत सुद्धा याचा वापर करू शकतो. आता ह्या बऱ्याच शेतकऱ्यांची अडचण अशी होते की याच्यामध्ये आपण एवढं मटेरियल टाकल्यानंतर हे ड्रिपने देणं शक्य होत नाही. कारण काय होतं की ड्रिपचं फिल्टर जे असं स्क्रीन फिल्टर असेल, सँड फिल्टर असेल, हे त्या ठिकाणी चोक होतं आणि हे चोक झाल्यानंतर आपल्याला त्याचा वापर त्यांना चांगला करता येत नाही. यासाठी याच्यामध्ये जे काय आपण जर काही निविष्ठाच्या मध्ये जर बघितलं, इनपुट बघितलं, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काय आपण घेतलं, याच्यामध्ये पाणी घेतलं, नंतर त्याच्यामध्ये आपण शेण टाकलं, नंतर आपण गूळ टाकला, याच्यामध्ये आपण पेंडी टाकल्या, याच्यामध्ये आपण भरडा जो आहे सोयाबीनच्या प्रोटीन पावडरचा भरडा किंवा सोयाबीनचा भरडा हे आपण याच्यात टाकलं. याच्यामध्ये पाण्यात न विरघळणारी गोष्ट आपण जर बघितली तर फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट ती म्हणजे शेण. जनावरांच्या कोठीपोटातून आलेला, चावलेला, रवंथ केलेला चारा जो असतो, चारा हा अतिशय बारीक झालेला असतो, परंतु तो वस्त्रगाळ होत नाही, तो फिल्टर होत नाही, तो कुठेतरी तो अडकतो. कितीतरी आपण फडक्यान 2-3 वेळा जरी गाळलं तरी सुद्धा याच्यामध्ये बारीक बारीक कण जे असतात ते कण पुन्हा फिल्टरला अटकतात आणि फिल्टर चोक होतं आणि त्या ठिकाणी आपलं पूर्ण ड्रिपने ती स्लरी देण्याचं काम त्या ठिकाणी थांबू शकतं. स्लरी हाताने टाकणं खूप सोपं आहे, परंतु आजच्या आपण लेबरची जर कंडिशन बघता आपल्याला ह्या गोष्टी शक्य नाही. यासाठी मी पुन्हा तुम्हाला हा जो प्रोटोकॉल पुन्हा येत असतो सोप्या सांगतो. त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी याच्यामध्ये टाळू शकतो. ही नॉर्मल मेथड जे आपण सगळे फॉलो करतो याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याकडून सुटली ती म्हणजे आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ कुठे घेतलेलं नाही. बरेच शेतकरी डाळीचं पीठ, गूळ आणि शेण हे सगळ्या गोष्टी कॉमन असतात. आजही आपण 10 ते 15 वर्षापासून स्लरीचा हाच फॉर्म्युला आपण वापरतो, सगळ्या ठिकाणी चांगले मिळतात. परंतु मित्रांनो, मी जेव्हा शेतकऱ्यांसोबत काम करतो प्रॅक्टिकली काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या की सोयाबीनमध्ये सुद्धा प्रोटीन खूप चांगलं आहे. शेतकऱ्यांमध्ये बरेचसे गैरसमज आहे की सोयाबीनमध्ये तेल असतं, तेलामध्ये बॅक्टेरिया वाढत नाहीत किंवा सोयाबीन नको, डाळीच्या पिठाचे रिझल्ट चांगले आहेत. परंतु नीट जर बघितलं आपण डाळीच्या पिठाची आज जर कॉस्टिंग बघितली मार्केटमध्ये 80 ते 90 रुपये किलोची कॉस्टिंग त्या ठिकाणी झाली. आज कुठेही कडधान्याचं पीठ हे स्वस्त मिळत नाही, का कडधान्य देखील आपला खराब कडधान्य देखील मिळत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे कडधान्य हे उपलब्ध असेल, किडलेलं, खराब झालेलं, ते कडधान्य दळून घेतलं तरी सुद्धा त्याचं चालू शकतं. त्याच्यामध्ये उडीद आहे, मूग आहे, तूर आहे, हरभरा आहे, याचंसुद्धा आपण पीठ करून ते जरी आपण वापरलं तरीसुद्धा त्या ठिकाणी चालू शकतं. तर इथं आपण त्याला रिप्लेसमेंट आपण जे आहे ती सोयाबीनच्या प्रोटीन पावडरची किंवा सोयाबीनच्या भरडाची ते आपण वापरू शकतो. कोणत्याही प्रकारची शंका मनात न ठेवता वाटलं तर शेतकऱ्यांनी याचे 2 टँक लावावेत. एका टँकमध्ये सोयाबीन भरडा वापरावा, एका टँकमध्ये डाळीचं पीठ वापरावं. त्यांना रिझल्ट्स त्या ठिकाणी नक्की त्यांना वेगळे दिसतील. तर अशा प्रकारे हे स्लरी आपण करत असतो. याच्यामध्ये ड्रिपने देण्याची स्लरीचा दुसरा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो.
आपण ज्याच्यामध्ये शेण जे मध्ये टाकतोय हे शेण मध्ये न टाकता ते शेण जशी आपली जाळी असते, इन्सेक्ट नेट असेल किंवा फडक्यामध्ये 10 ते 15 किलो शेण फक्त हे टांगून ठेवायचं पाण्यामध्ये हँगिंग पोझिशनला. आणि त्या पाण्यात असणारे सूक्ष्मजीव जे आहेत हे सूक्ष्मजीव फक्त आपल्याला त्याच्यातून त्या पाण्यामध्ये विरघळून ते पाण्यामधून आपल्याला त्या शेणातून पाण्यामध्ये आणायचे. त्यासाठी त्या 200 लिटरच्या टँकमध्ये फक्त हे जे शेण आहे हे शेण टांगून ठेवायचं आणि त्याच्यातून जेवढे काही सूक्ष्मजीव आपल्या बाहेर काढतात तेवढे त्याच्यातून काढून घ्यायचे आणि ते काढल्यानंतर ते आपल्याला त्याच्यात वापरता येतील आणि कोणत्याही प्रकारचं ड्रीपमध्ये त्याचं जी घाण आहे ती घाण अडकणार नाही आणि ती खूप चांगल्या प्रकारे होईल. बाकीची प्रोसेस जे आहे सगळे सेम ठेवायची. 200 लिटरसाठी शेण याच्यामध्ये थोडं शेणाची क्वांटिटी कमी करायची 10 ते 15 किलो आणि याच्यामध्ये गुळाचं प्रमाण गूळ किंवा काकवी किंवा खराब गूळ हा 5 किलोपर्यंत वापरायचं आहे. प्रोटीन पावडर असेल तर 10 ते 15 किलो, सोयाबीनचा भरडा असेल तर 15 ते 20 किलोपर्यंत आपल्याला वापरायचं आहे आणि सर्व मिश्रण आपल्या शेतामध्ये सोडायचं आहे. आता हे मिश्रण सोडताना याच्या अगोदर आपला सगळ्यात आधी विषय झाला होता की आपण बाजारातून ज्या निविष्ठा आल्या त्या निविष्ठा इन्क्युबेट कशा करायच्या, त्यांची संख्या कशी वाढवायची. ही संख्या आपण ज्यावेळेस हे सगळं आपलं फिल्टर करून सगळं पाणी तयार होतं हे आपलं कॅरियर झालं. कॅरियर किंवा फूड सूक्ष्मजीव जमिनीतले असणारे सूक्ष्मजीव किंवा आपण जे सोडतो ते सूक्ष्मजीव. समजा फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर आपण ट्रायकोडर्मा जर 1 लिटर जर आपण बाजारातून आणला असेल तो 1 लिटर जर या स्वरूपात द्यायचा असेल, जर हा बॅक्टेरिया जो आहे हा बॅक्टेरिया जर हा जो सूक्ष्मजीव जो आहे ट्रायकोडर्मा बुरशी, ही जर बुरशी जर या स्लरीच्या कल्चरसोबत किंवा या कॅरियरसोबत आपण द्यायचा असेल तर याच्यामध्ये शेवटच्या दिवशी ज्या दिवशी आपण ही स्लरी ड्रिपने सोडणार आहे किंवा हाताने टाकणार आहे त्या दिवशी याच्यामध्ये ही गोष्ट ॲड करायची. जर बरेच शेतकरी विचारतात की याच्यामध्ये अगोदर काय करायचं, अगोदर जर टाकलं तर काही अडचण येईल का. मित्रांनो, ज्यावेळेस आपण तिथं त्याच्यामध्ये शेणामध्ये गुळामध्ये प्रोटीन पावडरमध्ये जे असणारे जे काही सूक्ष्मजीव जे हे सूक्ष्मजीव ज्यावेळेस त्याच्यामध्ये वाढतात ते सूक्ष्मजीव वाढताना त्यासोबतच आपण जर आपले चांगले सूक्ष्मजीव त्याच्यात जर टाकले तर दोघांची अन्नद्रव्याची गरज ही वेगळी आहे. दोघांची अन्नद्रव्यामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये संघर्ष त्या ठिकाणी होऊ शकतो आणि एकंदरीत त्यांच्या अन्नद्रव्याच्या गरजेमध्ये दोघांची गरज वेगळी असल्यामुळे दोघांची जे काही कार्बन रिक्वायरमेंट आहे, शुगर रिक्वायरमेंट आहे, नायट्रोजन रिक्वायरमेंट दोघांची वेगळी आहे. तर त्या ठिकाणी त्यांची गरज येऊन त्याच्यामध्ये कुठंतरी दोघांपैकी एकाचं संख्या ही कमी जास्त होऊ शकते. प्रॅक्टिकल हे बघणं थोडं अवघड आहे कारण याच्यामध्ये परत आपल्याला याचा काउंट चांगला हेल्पफुल ऑर्गॅनिझमचा काउंट आणि याचा जो काउंट जो असतो सूक्ष्मजीव शेणातील त्यांचा काउंट बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वाढत होतील. एवढं तांत्रिक आपल्या जास्त खोलात जायचं नाही कारण तो याच्यातून आपल्याला काहीतरी प्रॅक्टिकल सोल्युशन याच्यामध्ये काढायचं आहे. याच्यासाठी शेवटच्या दिवशी आपण याच्यामध्ये ज्या निविष्ठा टाकायच्या आहे याच्यामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 निविष्ठा याच्यामध्ये देणं शक्य होतं. फक्त इन्क्युबेट करायचं असेल तर एकच त्या ठिकाणी आपलं त्याच्यामध्ये वापरायचं आहे. बाकी तुम्हाला ड्रीप म्हणून देण्यासाठी, ड्रेंचिंगद्वारे देण्यासाठी स्टेज वाईज समजा तुमचं डाळिंब पीक असेल, डाळिंब पिकामध्ये पाणी देताना किंवा बहार धरताना सुरुवातीला ट्रायकोडर्मा पॅसिलोमायसिसचा गरज असेल तर त्या 2 निविष्ठा याच्यामध्ये आपण शेवट दिवशी ॲड करायच्या. त्याचा वापर आपण ड्रीपमधून ठिबक म्हणून करायचा आहे. मित्रांनो, खूप चांगली प्रोसेस आज तुम्हाला माहीत या ठिकाणी झालेली आहे. याचा तुम्हाला नक्की तुमच्या याच्यामध्ये वापर करून घेता येईल. त्याच्यामध्ये जे प्लास्टिकचे ड्रम जे आहे ते प्लास्टिकचे ड्रम एक प्रकारचा ड्रम देखील तुम्हाला करून घेता येऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सोपी प्रोसेस सांगतो की आपल्याकडे 200 लिटरचे बॅरल भरपूर असतात. ह्या बॅरलला आपण जर 2 कॉक केले, त्याच्या बॅरलच्या बॉटमला जर आपण 1 इंची कॉक जर केला, ज्याला मोठा जर कॉक ठेवला वॉल, तर आपल्याला हा ड्रम पूर्ण साफ करायला खूप सोपं आहे. एका सिंगल फ्लशमध्ये पूर्ण ड्रम साफ होऊन त्याच्यातून घाण निघून जाईल. पुन्हा नवीन ड्रम भरायला आपल्या त्या ठिकाणी सोपं होतं. याच्या 1 फूटवरती जर आपण छोटा अर्धा इंची जर कॉक त्या ठिकाणी बसवला, वॉल बसवला, हा वॉल बसवल्यानंतर याच्यामध्ये आपण जे काही फिल्टर देणार हे गाळण्याची सुद्धा तस्ती आपण त्या ठिकाणी ठेवायची नाही. त्यासाठी आपण काय करायचं, फक्त हे वरचा कॉक चालू करून त्या बादलीमध्ये हे सर्व जे फिल्टरेट जे पाणी जे असतं तिचे ते सगळी जी घाण जी असते, साका, गाळ किंवा ज्याला आपण थोडक्यात द्यायची गॅस स्लरीची मळी म्हणून, ती मळी सगळी खाली बसलेली असते आणि वरवरचं पाणी आपण सगळं काढून घ्यायचं आणि हे पाणी काढल्यानंतर हे पाणी डायरेक्टली आपण ते शेतामध्ये वापरता येऊ शकतं. खूप अतिशय सोपं त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये तिथं वापर केला पाहिजे. हे सर्व झालं. आता ही पूर्ण स्लरी बनवताना आपल्या निसर्गात उपलब्ध असणारे जे घटक जे आहेत याचा वापर करताना काही गोष्टी आपल्या जे पुढं चुकतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की याच्यामध्ये शेतकरी कधी माती पण टाकतात. म्हणजे आपण जे जीवामृतमध्ये म्हणतो शेताच्या बांधावरती ज्या ठिकाणी कधी कोणी गेलेलं आहे त्या ठिकाणची वडा झाडाखालची माती आपण तिथे घेतो.
याच्यामध्ये जमिनीमध्ये जो काही उपलब्ध सूक्ष्मजीव जे असतात ते सूक्ष्मजीव आपण त्यामध्ये टाकायचा त्याचा उद्देश असतो. परंतु समजा तुम्ही ज्या ठिकाणची माती घेता त्या ठिकाणी जर मर रोगाचे किंवा हानिकारक निमॅटोड किंवा हानिकारक बुरशी त्या ठिकाणी जर वाढलेली असेल, तुमच्या नकळत तुमच्या शेतामध्ये पुन्हा तुम्ही स्वतःहून कल्चर वाढून ते कल्चर जमिनीमध्ये ते सोडू शकतात. असे देखील खूप ठिकाणी डाळिंबाच्या शेतकऱ्यांमध्ये या स्लरीच्या मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. त्याच्यापासून स्लरीचे फायदे मिळण्याच्या ऐवजी स्लरीचे दुष्परिणाम त्या देखील शेतकऱ्यांना सामोरं जावं लागलं. या स्लरीमध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मग तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांनी शक्यतो ताजं शेण वापरावं. शेण वापरण्यात सुद्धा काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत की शेण आपण कुठून घेतो आहे. ज्यावेळेस शेतकरी शेतामध्ये जनावरं चरतात, जनावरं चरल्यानंतर जनावरं किंवा जनावराला चारा देखील त्या ठिकाणी टाकला जातो. तर सकाळी शेतकऱ्याचा मजूर जो असतो, मजूर सगळं शेण गोळा करतो, त्याच्यातून आपण थोडंसं शेण त्याच्यामध्ये आपण टाकत असतो. एक मित्रांनो तुम्हाला एक सायकल सांगतो की आपल्या शेतामध्ये जो काही गवत होतं अजूनही म्हणजे जवळपास ज्या शेतकऱ्यांकडं हे खूप चांगल्यापैकी असतं, जनावरं चांगले असतात, ते ठिकाणी शेतामध्ये त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांना वेगळ्या पद्धतीने चारा लावतातच. परंतु शेतामध्ये जे काही गवत काढलं जातं, निंदणी केलं जातं, ते निंदणी काढल्यानंतर ते गवत जे असते गवत देखील शेतकऱ्यांनी शेतामध्ये जनावरांसाठी खाद्य म्हणून तरी वापरतात, चारा म्हणून वापरतात. आपण नीट जर निरीक्षण केलं, उदाहरण द्यायचं झालं तर टोमॅटो पिकामध्ये जे मध्ये गवत होतं ते गवत त्या ठिकाणी शेतकरी जर जनावराला खाऊ घालत असेल तर त्या गवताच्या मुळाला लटकून काही प्रमाणात माती जी असते, माती ही शेतातून शेतकऱ्याच्या गव्हाणीपर्यंत जनावरांच्या गोठ्यापर्यंत त्या ठिकाणी जात असते. ही जनावरच्या गोठ्यापर्यंत गेलेली माती जी असते, या मातीमध्ये नकळतपणे मर रोगाची बुरशी असेल किंवा हानिकारक सूत्रकृमी असतील, रायझोक्टोनिया, फ्युझेरियम, स्क्लेरोशियम यासारखी बुरशी, आणखीन आपले जे मुळावती गाठी करणं निमॅटोड जे आहे, हे निमॅटोड त्याच्या मातीमध्ये जर गेले असतील, हे त्या ठिकाणी नकळतपणे त्या मातीमधून जनावरच्या गोठ्यापर्यंत जातात. आणि जेव्हा तुमचा मजूर किंवा स्वतः शेतकरी ते शेण गोळा करतो, हे शेण गोळा केल्यानंतर त्या शेणामधून नकळतपणे पुन्हा हे हानिकारक सूक्ष्मजीव जे असतात, सूक्ष्मजीव हे तुमच्या स्लरीच्या टँकमध्ये त्या ठिकाणी पसरतात. आता हे सर्व याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला अवॉइड करता येणं खूप शक्य आहे. आपण शक्यतो ज्या ठिकाणी अशा काही परिस्थिती असतात तर त्या ठिकाणी आपण थोडं काळजीपूर्वक ताजं शेण जे असतं जनावर, ताजं शेण आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेस गोठ्याची जागा जी असते, जागा स्वच्छ असते, म्हणजे त्याला खाली सिमेंटचं फ्लोरिंग असतं, सिमेंटच्या फ्लोरिंगवर पडलेलं शेण आपण त्या ठिकाणी ताजं शेण घेऊन त्याचा आपण वापर करावा. या काही गोष्टी ज्या टिप्स आहेत, ह्या टिप्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला या टिप्सचा वापर करून आपल्या आजूबाजूच्या सेंद्रिय निविष्ट आपण त्याच्यामध्ये वापरता येतील. अजून काही गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी खूप पारंपरिक पद्धतीने आपल्यापर्यंत पोचलेल्या, आपले पूर्वीच्या पिढीत शेती करणारे आपले जे पूर्वज होते, म्हणजे जास्त गोष्ट नाही परंतु एक 100 वर्ष 50 वर्ष मागे जाऊन बघितलं तर काही गोष्टी ह्या खूप चांगल्यापैकी होत्या आपल्याकडं, ते सुद्धा अजून देखील चालू आहे. आपण एक बघितलं तर आपल्या शेतामध्ये एक निसर्गात सगळ्यांची एक अंधश्रद्धा असते, पण त्या कधी कधी काही गोष्टी ज्या असतात त्या सुद्धा खूप चांगल्या असतात. आपल्या शेतामध्ये प्रत्येक शेताच्या बांधावरती एक अदृश्य स्वरूपातील दैवी शक्ती आपल्याकडं असते असं आपण मानतो. चांगली गोष्ट आहे. कुठेतरी शेतकरी देखील थोडा धार्मिक असतो किंवा थोडासा आस्तिक बनून त्या ठिकाणी त्या देवाची श्रद्धा म्हणून त्याची पूजा करत असतो. आपल्याकडे पूर्वी प्रथा होती की दर अमावस्येला, पौर्णिमेला आपल्या शेतामध्ये जो देव आहे त्या देवाला त्या ठिकाणी कुठेतरी प्रसाद म्हणून गूळ डाळ्या असतील, जे आपल्या हरभऱ्याची डाळ असते ती डाळ आणि गूळ त्या ठिकाणी तो दिला जायचा, नैवेद्य दिला जायचा. किंवा त्या ठिकाणी दही भात जो असतो, दही भात देखील त्याला नैवेद्य दिला जातो. मला आठवतं लहानपणी आम्ही दही भात जो आहे तो दही भात एका पात्रात घेऊन तो पूर्ण शेतामध्ये टाकत जायचं. याचं जेव्हा आम्ही शास्त्रीय विश्लेषण केलं की हे का करत असावेत, आपले पूर्वज जे होते, पूर्वज त्या ठिकाणी हे फार जिज्ञासू होते आणि फार दूरदृष्टी असणारे होते. जेव्हा हे शेतकरी जे असतात, शेतकरी हे दही भात ज्यावेळेस टाकतात तर दही भात टाकल्यानंतर आपल्या शेतामध्ये हे दही भात जेव्हा टाकतो तर दही भात टाकल्यानंतर त्या शेतामध्ये हे जे आहेत पक्षी जे असतात, पक्षी नॅचरली त्या ठिकाणी खूप अट्रॅक्ट होतात दही भात खाण्यासाठी. त्यांच्यापासून खूप चांगल्यापैकी आपल्याला सेंद्रिय
कीड नियंत्रण जे आहे नॅचरल, म्हणजे आपण जैविक नियंत्रण देखील म्हणू शकतो. निसर्गात जे शत्रू जे आहेत किडींचे ते सुद्धा खूप चांगल्यापैकी याचं आपण नियंत्रण करू शकतो. आणि याच्यासोबतच जे मुंग्या जे असतात किंवा जे कीटक जे असतात, जे कीटक हे किड्यांच्या वरती जगतात किंवा त्यांच्यावरती उपजीविका करतात, त्या किड्यांना देखील खूप चांगल्यापैकी कंट्रोल त्या ठिकाणी होतं. त्यामुळे त्यांची संख्या मित्र कीटकांची संख्या वाढून त्याचा फायदा आपला होतो. बऱ्याच वेळेस आपण तुम्ही बघितलं असेल की जसं आपण आता घरी आपल्या दारामध्ये एखादं कुत्रं जर आलं, त्या कुत्र्याला आपण जास्त एकदा पोळी टाकतो, दुसऱ्या वेळेस ते परत त्याच वेळेस सकाळी आपण 9 वाजताला पोळी टाकली असतं तर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता परत ते कुत्रं त्या ठिकाणी हजर होतं. त्याला जर 2 दिवस जर पोळी टाकली तर तिसऱ्या दिवशी ते बिगर पोळी न टाकता सुद्धा ती सुद्धा कुत्रं 9 वाजता त्या ठिकाणी येऊन बसतं आणि दिवसभर आपली राखणदारी त्या ठिकाणी करत असतं. तसं आपल्या शेतामध्ये हे सूक्ष्मजीव असतील, पक्षी असतील, यांना अट्रॅक्ट करण्यासाठी पूर्वीच्या पूर्वजांनी योजलेल्या काही या युक्त्या होत्या का ज्यांच्यातून त्या ठिकाणी आपल्याला हे सूक्ष्मजीव असतील किंवा ह्या गोष्टी खूप चांगल्यापैकी यायच्या. दही भातातून खूप चांगल्या प्रमाणामध्ये लॅक्टोबॅसिलस जो आहे तर लॅक्टोबॅसिलस देखील जमिनीमध्ये त्या ठिकाणी जात होता. त्याच्यातून सुद्धा खूप चांगल्यापैकी बेनिफिशियल गोष्टी ज्या आहेत, लॅक्टोबॅसिलस हा प्रोबायोटिक स्वरूपातील असणारे सूक्ष्मजीव जे आहेत, लॅक्टोबॅसिलस हा दह्याच्या स्वरूपात हा शेतामध्ये जात होता. त्याच्यापासून सुद्धा खूप चांगल्यापैकी फायदा शेताला होत होता. या काही जुन्या गोष्टी आहेत, या जुन्या गोष्टीसुद्धा आपण पारंपरिक ज्ञान जे आहे ह्याच्यावरती आधारित काही गोष्टी ज्या आहेत आपण याच्यामध्ये आपण नक्कीच त्याच्या शेतीमध्ये वापर केला पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांचा एक समज असतो की अमावस्या आली की त्या ठिकाणी किडीसाठी अळीसाठी स्प्रे घ्यायचा, परंतु अमावस्याचा आणि याचा जो संबंध जो आहे कीड नियंत्रणाचा, अमावस्याचा पौर्णिमेचा, हा गोष्टीचा समजून घेतला पाहिजे. आपल्या शेतामध्ये 2 प्रकारचे किडी असतात. पहिली कीड म्हणजे जी पाने खाणारे अळी किंवा अळीवर्गीय किंवा डायरेक्टली फळावरती पानावरती अटॅक करणारी, डोळ्यांनी दिसू शकणारी अशी मोठी कीड अळी. दुसरी किडीची वर्गवारी जर केली तर त्याच्यामध्ये आपली दुसरी कीड आहे ती म्हणजे रसशोषण करणारी किडी. याच्यामध्ये पांढरे मासे, थ्रेड्स असतील किंवा तुडतुडे असतील, या दोन्ही किडींचं जर वर्गवारी जर केली तर आपण ढोबळमानाने याचं जर जीवनचक्र बघितलं तर रसशोषण करणाऱ्या किडींचं जीवनचक्र हे साधारणतः 15 ते 20 दिवसाचं आहे. आणि पतंगवर्गीय किडी ज्या आहेत, अळीवर्गीय किडी, या किडींचं जीवनचक्र हे 30 ते 40 दिवसाचं आहे. या दोन्ही जीवनचक्राचा अभ्यासलं पौर्णिमा आणि अमावस्याच्यातलं अंतर हे 15 दिवस आहे आणि अमावस्या टू अमावस्या किंवा पौर्णिमा टू पौर्णिमा अंतर जे आहे हे 30 दिवसाचं आहे, 1 महिन्याचं आहे. जेव्हा पतंगवर्गीय किडी ज्या आहेत, ज्याला आपण अळीवर्गीय किडी म्हणतो, ह्या किडी ज्यावेळेस ह्या कोशावस्थेतून बाहेर पडतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना नरमादीची मिलनासाठी आपल्याला किडींना हे अतिशय ज्याला वॉर्म नाईट जे आहे, थोडीशी उष्ण रात्र त्या ठिकाणी असते आणि चंद्राची रात्र जी असते, पौर्णिमेची रात्र ही थोडीशी शीतल असते किंवा थंड असते परिणामी, तर ती अमावस्येची रात्र त्या ठिकाणी चांगली असते. ह्या सगळ्या किडी ज्या आहेत, यातल्या मोस्टली किडी ज्या आहेत ह्या नॉक्टुडी फॅमिलीतल्या किंवा रात्री सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचं अन्न शोधणं असेल, त्यांचं अंडी घालणं असेल किंवा त्यांचं नरमादीचं मिलन असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी या रात्री करणाऱ्या असतात. त्याच्यामुळे यांच्या मिलनासाठी अंधारी रात्र त्यांना ती खूप चांगली फायदेशीर असते. त्याच्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी थोड्याशा शास्त्रीय दृष्टिकोनाने बघितल्या, त्यांचे बरेचसे गैरसमज त्या ठिकाणी दूर होतील. तर अमावस्येच्या रात्री या किडींचं मिलन खूप चांगल्यापैकी होतं. यांची अंडी घालण्याची क्रिया देखील अंधारात खूप चांगली होते आणि एकंदरीत ही रात्र थोडीशी उष्ण असल्यामुळे पौर्णिमेच्या रात्रीपेक्षा ही रात्री त्यांना या गोष्टी ज्या त्या गोष्टी करण्यासाठी खूप सोपे होतात. ज्यावेळेस आपल्याकडं अमावस्या जवळ येते त्यावेळेस आपण जर कामगार सापळ्याचं नियोजन केलं तर खूप चांगल्यापैकी आपला नर जे आहेत नर खूप चांगल्यापैकी अटॅक करता येऊ शकतात. त्याचाही आपण चांगल्यापैकी ह्या ट्रिकचा वापर आपण करू शकतो. आज आपण ज्या गोष्टी बघितल्या या गोष्टी काही नवीन नाही, या फक्त गोष्टी तुम्हाला रिमाइंड करून देण्यासाठी हे फेसबुक लाईव्ह द फार्मच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या अमावस्येचा हा एवढा फायदा आपल्याला होऊ शकतो. त्याचा जर आपण नीट अभ्यास केला तर अमावस्यासुद्धा आपण चांगल्यापैकी शेतामध्ये आपण फायदा करून घेऊ शकतो. अमावस्याच्या नंतर जे काही अंडी घालण्याची क्रिया झालेली असेल, पर्टिक्युलरली पतंगवर्गीय किडींची, त्यांची अंडी घालण्याची क्रिया झाल्यानंतर लगेच शेतामध्ये जर अंडीनाशक पडून आपण प्रोपिओनोफॉस असेल किंवा निम बेस प्रॉडक्ट जे आहेत, निंबोळी अर्क असेल किंवा इकोरंजी कप सारखे बॉटनिकल एक्सट्रॅक्ट जे आहेत त्याचा वापर जर केला तर खूप चांगल्यापैकी अंडी घालण्यापासून आपण परावृत्त करू शकतो. किंवा अंडी घालण्यानंतर त्याच्यातून नॉर्मल आळ्या किंवा नॉर्मल जे त्याची पुढची जी पिढी त्या ठिकाणी निघणार नाही यासाठी आपण त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू शकतो. कामगार सापळेसुद्धा आज खूप चांगल्यापैकी एक आपल्याकडे सोल्युशन जे आहे ते सोल्युशन खूप चांगल्यापैकी आहे, जेणेकरून त्याचाही वापर आपण खूप चांगल्यापैकी करू शकतो किडी नियंत्रणासाठी. दुसरं रस शोषण करणाऱ्या किडींचं जीवनचक्र 15 दिवसाला चेंज होत असतं, त्याच्यामुळे त्यांची संख्या ही आपल्याला कंट्रोल ठेवायची असेल
याच्याच दरम्यान आपण त्यांचं जीवनचक्र कुठंतरी ब्रेक करून त्याचंसुद्धा आपल्याला कंट्रोल खूप चांगल्यापैकी आपण तो करता येऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती फार पूर्वापार आपल्याकडं शेतामध्ये म्हणजे किती मोठं शेत असो, किती छोटं शेत असो, आधी तुम्ही कोकणात जर गेले तर 5-5, 10-10 गुंठ्याचं, 3-3 गुंठ्याचं सुद्धा भाताचे खाचरं असतात. त्या भाताच्या खाचरामध्ये शेताच्या मध्यभागी एक बुजगावणं असतं. बुजगावण्याची आपण जर व्याख्या बघितली तर बुजगावण्याची व्याख्या म्हणजे काय, त्याच्यामध्ये शेतामध्ये एक काठी उभी करून त्याला हात दिसतील अशा स्वरूपाची आडवी काठी बांधून त्याला जुनं शर्ट लावतात आणि त्याच्यापासून बुजगावणं त्या ठिकाणी तयार करतात. आणि हे बुजगावणं तयार केल्यानंतर ह्या बुजगावण्याचं त्याला माणसाचे कपडे, माणसाचा आकार दिला जातो, जेणेकरून ज्यावेळेस पक्षी शेतामध्ये येतात किंवा बऱ्याच वेळेस काही जे जंगली प्राणी असतात किंवा बरेचसे ग्रामीण भागामध्ये सुद्धा रानडुकरं देखील खूप मोठ्या प्रमाणात त्रास देत असतात. तर त्या अशा प्रकारे याचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून त्या ठिकाणी आपण याचा वापर आपण करत असतो. आणि हे करताना आपल्याला बुजगावून त्या ठिकाणी शेतामध्ये उभं असेल तर शेतकऱ्याला एक कॉन्फिडन्स असतो की आपल्या शेताला कोणाची नजर लागणार नाही किंवा शेतकऱ्याला ते प्रकारची अंधश्रद्धा मनात ठेवून असतो. अशा वेळेस ह्या बुजगावण्याचं आपण शास्त्रीय जर बघितलं, या बुजगावण्यामध्ये आपण याला जे डोकं म्हणून जे वापरतो ते मातीचं मडकं वापरतो. तुम्ही कधी पण कोणत्याही बुजगावणं जवळून जर अभ्यासलं तर मडक्यावरती खूप मोठ्या प्रमाणात पक्ष्याची विष्ठा जमा झालेली असते. याचा अर्थ असा होतो की दिवसभरात ते बरेचसे पक्षी तिथे येऊन बसतात आणि ते पक्षी तिथं येऊन काय करतात, त्या ठिकाणी शेतामध्ये त्यांच्या नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या ज्या किडी ज्या असतात त्या किडी त्या टिपत असतात, त्यांची शिकार करतात, ते खातात. हे नैसर्गिक कीड नियंत्रण खूप चांगल्यापैकी होतं. पूर्वी आपल्या शेताच्या बांधावरती खूप सारे झाडं असायचे, झाडावरती पक्षी बसून त्या शेतातील आळ्यांचा फडाशा देखील पडत असतात. परंतु कालांतराने जसे बांधावरची झाडं कमी होत गेली तसंच शेतातील किडींचं नियंत्रण करणारे पक्षी देखील कमी होत गेले. पक्ष्यांचे नॅचरल जे निवासस्थान जे होतं, झाडं घरटे जिथं असायचे ती सुद्धा जागा कमी झाली. त्याच्यामुळे कुठेतरी याचं संख्या कमी होत चालली. आजही आपण जर बघितलं जे बुजगावण्यात जो बांबू लावलेला असतो ते बांबूवरती खूप चांगल्यापैकी पक्षी जे असतात, कोळसा असेल, साळुंकी असेल, हे पक्षी जे असतात हे पक्षी आपण बघतो जमीन नांगरताना खूप मोठ्या प्रमाणात बगळे जे असतात, बगळे ते शेतामध्ये येतात. काळ्या शेतामध्ये पूर्ण सफेद पांढरे बगळे खूप आपल्याला बघायला मिळतात. जमिनीमध्ये सुप्तावस्था असणारी किडी देखील हे पक्षी खूप चांगल्यापैकी फरशा पडत असतात. नैसर्गिक कीड नियंत्रणामध्ये या जैविक गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जैविक गोष्टी म्हणजे काय, एक सजीव गोष्ट, ती सजीव गोष्ट दुसऱ्या सजीवला आपण मारण्यासाठी आपण वापरतो ते जे आपण जैविक म्हणतो, त्याचा खूप चांगल्यापैकी आपला वापर हा अतिशय म्हणजे आधी काही गोष्ट नवीन नाही, परंतु पारंपरिक ज्ञान जे असतं, ज्ञान हे पुढच्या पिढीपर्यंत शास्त्रीयदृष्ट्या जर पास झालं त्याच्यावरती अधिक खूप चांगल्यापैकी गोष्टी होऊ शकतात. आम्ही गुजरातमध्ये याच्यावरती एक स्टडी झालेला आहे की निसर्ग आता रात्रीचे जे काही पक्षी जे फिरतात, म्हणजे याच्यामध्ये अगदी घुबड आहे, घुबडसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात किडे खात असतो. अगदी घुबडाच्या विष्ठेतसुद्धा जेव्हा विश्लेषण करण्यात आलं, ॲनालिसिस करण्यात आलं, तेव्हा असं लक्षात आलं की हा सगळ्या प्रकारच्या किडी ज्या असतात, किडी हा भक्षण करत असतो. रात्रीच्या ज्या किडी असतात त्या किडी ॲक्टिव्ह असतात, किडी हा घुबड पक्षी जो आहे तो पक्षी त्या ठिकाणी वेचून त्या किडे तो खात असतो आणि त्याच्यावरती त्याचं पूर्ण जी उपजीविका जी असते उपजीविका ती चालू असते. अशा प्रकारे निसर्गात काही गोष्टी ज्या त्या गोष्टींचा आपण नक्की आपल्या निविष्ठामध्ये वापर करा. निसर्गात आपल्याकडे खूप चांगल्या काही गोष्टी आता बुजगावणं लावणं शक्य नसतं, प्लॉट साईज मोठी असते. या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे ते म्हणजे पक्षी थांबे, टी आकाराचे पक्षी थांबे जर आपण उभे केले, यासाठी काय करायचं, फक्त उभी काठी आडवी काठी एक जर मध्ये सुद्धा जर पक्की मानते साधारणतः 3 फुटाच्या काठ्या शेतामध्ये लावून दिल्या तर ठिकठिकाणी पक्षी याच्यावरती बसून ते पक्षी त्या आळ्यांच्या असतात आळ्या ते विजून खातात आणि निसर्गात खूप चांगलं किडीचं नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं. या पूर्ण याच्यामध्ये काही प्रश्न देखील आलेले आहेत, आपण प्रश्न देखील घेणार आहोत. आपल्या साधारणतः एक 20 मिनिटाचं वेळ आपल्या या ठिकाणी मिळाली होती. द फार्मच्या माध्यमातून खूप चांगला एक उपक्रम कृषी संजीवनी सप्ताह च्या माध्यमातून हा शेतकऱ्यांमध्ये एक चांगलं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे. काही शेतकऱ्यांचे प्रश्न आलेले आहेत की स्लरी जी आहे, मी सांगितल्याप्रमाणे स्लरी ती ड्रिपला देताना अडचण येते. नेमिनाथ थिटे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे. जे शेतकरी खरंच कळकळीने या गोष्टीचा वापर करतात त्यांना या अडचणींना खूप सामोरं जावं लागतं. मगाशी मी जे सांगितलं की शेण जे याच्यामध्ये जर आपण कमी टाकलंच नाही किंवा आवड करताल तर खूपच चांगलं आहे. शेणाच्या ऐवजी तुम्ही शेण डायरेक्टली टाकण्याच्या ऐवजी जर शेण असं वरती फडक्यात जर बांधून ठेवलं, ते जर त्याच्यातल्या फक्त सूक्ष्मजीव जे आपल्याला पाहिजेत, कारण शेणामध्ये ॲज जर बघितलं न्यूट्रिशन फार कमी असतं.
कुजलेल्या शेणखतामध्ये आपला सेंद्रिय कर्ब खूप चांगला मिळतो, परंतु तिथं आपलं फक्त ताजं शेण वापरायचं आहे. ते शेण चांगल्यापैकी विरघळून त्याच्यातून जर आपण फडक्यातून जर टांगून ठेवलं, त्याच्यातून उपलब्ध असणारे सूक्ष्मजीव जे आहे हे सूक्ष्मजीव त्याच्या पाण्यामध्ये घेतले तर खूप चांगल्यापैकी होईल. आणि मगाशी तुम्हाला मी दोन वॉलची 2 कॉकची जी टाकी तुम्हाला सांगितली, दोन्ही कॉकमध्ये 1 फुटाचं अंतर किंवा अर्धा फुटाचं अंतर जर ठेवलं तर खूप चांगल्यापैकी तुम्हाला सेपरेट पाण्यामध्ये सेडिमेंट जे खाली बसतात राळ, ती राळ खाली बसून ठेवायची आणि वरवर फक्त पाणी द्यायचं. ते दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला खूप चांगल्यापैकी याचा वापर करता येईल. बरेच शेतकरी याच्यामध्ये स्लरीमध्ये ताक घेतात. ताक घेत्यांची अडचण काहीच नाही, परंतु जेव्हा आपण ताक टाकतो, ताकामध्ये असणारा लॅक्टोबॅसिलस जो आहे, हा लॅक्टोबॅसिलस खूप मोठ्या प्रमाणात ॲसिड सिक्रेशन करत असतो आणि त्याने त्या स्लरीचा पीएच हा ॲसिडिकपर्यंत जाऊ शकतो. आपल्या स्लरीचा पीएच हा साधारणतः 6, 6.5 किंवा 7पर्यंत त्या ठिकाणी असावा, जेणेकरून याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांची वाढ बऱ्यापैकी होईल. जेव्हा आपण याच्यामध्ये स्लरी हलवत नाही किंवा ज्यावेळेस याच्यामध्ये स्लरीमध्ये आपण एरेटर देत नाही, त्या याच्यामध्ये अनवॉन्टेड सूक्ष्मजीव जे असतात, ज्याचे आपल्याला फायदा नाही पण तोटा जास्त आहे, त्या सूक्ष्मजीवांची सुद्धा संख्या मोठ्या वाढू शकते. याच्या नियंत्रणासाठी आपल्याला खूप चांगल्यापैकी याला एरेशन द्यावं लागेल, जेणेकरून त्याचा पीएच देखील हा कंट्रोल आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्या स्लरीचं नियोजन करता येईल. त्याच्या आधी एक प्रश्न आलेला होता की मोहन काळे, उडीद आणि तुरीच्या पिकासाठी उगवण्याची अवस्था असताना कीड नियंत्रण सांगा. आता सध्या सर्वत्र उडीद, तूर किंवा कडधान्य जे सोयाबीन हे उगवून आलेले आहेत, परंतु आपण जर बघितलं आता शेताच्या बांधावरती जे उगवणारं गवत आहे, ते गवतावरती खूप देखील खूप मोठ्या प्रमाणात किडी ह्या निसर्गात त्याच्यावरती खात असतात. परंतु आपल्याकडे आता सर्व पिकांमध्ये तणनाशक मारण्याची खूप मोठी प्रथा त्या ठिकाणी चालू झालेली आहे आणि मजुरांच्या समस्येमुळे शेतकरी सर्वात तणनाशक वळतोय. जेव्हा तणनाशक मारल्यानंतर गवत मरतं, त्या गवतावरती उपजीविका करणारे जे कीटक जे आहेत, ते कीटक नकळतपणे त्या आपल्या मेन पिकावरती त्या ठिकाणी ते ओढत असतात. या किडीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीची अवस्था असेल त्या ठिकाणी तुम्ही इकोरंज साधारणतः 200 लिटरला 500 मिली किंवा इकोआर्ब 200 लिटरला 500 मिली हे घेऊन याच्यामध्ये कीटकनाशक जे आहे, याच्यामध्ये लॅम्बडा सार्वत्रिन असेल किंवा अल्फामेथ्रिन असेल, सुरुवातीला वापरलं तर पाणी खाणारे किडे जे आहेत, भुंगे असतील, नाकतोडे असतील, त्याचं खूप चांगल्यापैकी नियंत्रण होऊ शकतं. यासोबतच उडीद, तूर या जवळपास खरीपाचे सर्व प्रकारचा भाजीपाला, सर्व प्रकारचे जे काही धान्य पिकं जे आहेत, या पिकावरती मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाणी खाणाऱ्या ज्या अळ्या ज्या आहेत, विशेषतः स्पोडोप्टेरा ल्युटेरा, येलुकारा पार्मिजरा मोठ्या प्रमाणात दिसतात. याच्या नियंत्रणासाठी तुम्ही कामगंध सापळे वापरून साधारणतः फ्रेशलूर SL स्पोडोप्टेरा ल्युटेरासाठी असणारा जो लूर आहे, तो लूर जर साधारणतः एकरी 5 या स्वरूपात जर आपण फेरोमोन ट्रॅपमध्ये जर आपण बसवला तर खूप चांगल्यापैकी या स्पोडोप्टेरा ल्युटेराचा नियंत्रण चांगल्यापैकी होऊ शकतं. त्याचाही वापर आपण सोयाबीनमध्ये, उडीद, तुरीमध्ये आपण नक्की करू शकतो. नंतर अजून काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर नक्की विचारा, मला याच्यामध्ये चांगल्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न करू. अमोल भोगडे यांनी वाटाणा पिकातील मर रोगासाठी उपाय आहेत ते विचारले. वाटाणा पिकामध्ये फ्युझेरियम आणि स्क्लेरोसिया दोन्ही मर रोगाचा खूप मोठा प्रादुर्भाव होतो. बऱ्याच वेळेस काय होतं की मागील पिकाचे जर जे काही अवशेष जे असतात, ते अवशेष जर व्यवस्थित न कुजल्यामुळे त्याच्यामध्ये असणारं जे काही हानिकारक जे सूक्ष्मजीव जे आहे, हे जमिनीमध्ये मातीमध्ये वाढीस लागतात. त्याच्या नियंत्रणासाठी वाटाणा लागवड झाल्यानंतर लगेच ठिबकमधून किंवा पाटपाण्यातून स्लरीद्वारे, या मगाशी स्लरी आपण सांगितली, या स्लरीद्वारे आपण त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी किंवा ट्रायकोडर्मा हर्झेनियम, ट्रायकोफ्रेश, हर्झाफ्रेश या दोन्ही घटक जे एकरी 1 लिटर जर आपण जमिनीतून दिले किंवा शक्य झाल्यास मायक्रोबोस्ट 4G साधारणतः 500 ग्रॅम एकरी जर आपण ड्रिपमधून दिलं तर खूप चांगल्यापैकी जमिनीत सर्व प्रकारच्या हानिकारक बुरशींची, हानिकारक जीवाणूंचा नाश होऊन त्या ठिकाणी अन्नद्रव्याच्या आपटेकसोबतच जमिनीतील मुळांची वाढीची संख्या देखील खूप चांगल्यापैकी होऊ शकते. त्याचाही फायदा नक्की आपल्या वाटाणा पिकामध्ये मर रोगाच्या नियंत्रणासाठी होईल. अजून जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, तुमच्या प्रश्नांना नक्की ते उत्तर दिले जाते. शुभम निर्मळ यांनी प्रश्न विचारला आहे की ऑर्गॅनिक कार्बन आपण जमिनीत वापरला तर त्याचा मुख्य फायदा काय होतो. ऑर्गॅनिक कार्बन सोप्या भाषेत सांगायचं तर ऑर्गॅनिक कार्बन हा तुमच्या जमिनीचा एक प्रकारचा आत्मा आहे, एक इंजिन आहे, जे सगळं तुमच्या शेती जी असेल, जमिनीखालची सर्व शेती त्याच्यामध्ये ही स्पीडअप करत असते आणि त्याचा तुम्हाला फायदा ते करत असते. ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये
कधी तयार होतं, जेव्हा जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ म्हणजे समजा मकाचं भुसा आहे, मकाची कुट्टी, ही कुट्टी जेव्हा कुजल्यानंतर त्याचा ह्युमस तयार होईल, ह्युमस तयार झाल्यानंतर त्याचा सेंद्रिय पदार्थ झाल्यानंतर जेव्हा याचं पूर्णपणे विघटन होईल, त्याच्यानंतर त्याचा ऑर्गॅनिक कार्बन तयार होतो. हा ऑर्गॅनिक कार्बन हा जमिनीतील सूक्ष्मजीवांना एक प्रकारचं खाद्य म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध असतं. मग तुम्ही कार्बनचा उल्लेख केला, तर हा कार्बन जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचं सूक्ष्म जीवांसाठी, ह्या सूक्ष्म जीव जे असतात हे सगळ्या प्रकारचे जे आपल्याला जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं समतोल राखतात किंवा जमिनीतल्या हानिकारक बुरशींना मारतात, निमॅटोडला मारतात, सूत्रकृमींना मारतात, त्या सर्व सूक्ष्मजीवांना राहण्यासाठी, खाण्यासाठी जी जागा उपलब्ध करून दिली जाते ती सेंद्रिय ऑर्गॅनिक कार्बनच्या द्वारे दिली जाते. त्यासाठी आपण ऑर्गॅनिक कार्बन जो बडाचा असेल, तो ऊसाचा पाचट असेल, त्याची मल्चिंग करावी, कुजल्यानंतर त्याचं चांगल्यापैकी ह्युमस तयार होतो. शेतातील पालापाचोळा जो असतो, पालापाचोळा हा न जाळता शेतामध्ये जर गाडला, त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं सेंद्रिय कंपोस्ट खत तयार केलं, ते शेतात टाकलं, खूप चांगल्यापैकी होऊ शकतं. जनावरांच्या शेणाचा वापर चांगला करावा. तसेच ताग, दहीच्या यासारखी जे पिकं जे हिरवळीची पिकं, खतं, हे घेऊन त्याचं जर शेतात गाडलं गेलं तर खूप चांगल्यापैकी याचा फायदा आपल्या त्या ठिकाणी होईल आणि एकंदरीत सेंद्रिय कर्ब वाढीस त्याचा आपला फायदा होईल. आणि जेव्हा सेंद्रिय कर्ब वाढतो तेव्हा आपोआप आपल्या शेतामध्ये जे सूक्ष्मजीव खूप चांगल्यापैकी वाढतात, त्याचा आपण फायदा हा करून घेतला पाहिजे. अजून जर काही शंका असेल तर नक्की विचारा, तुमच्या शंकांनाही तसं निरसन केलं जाईल. पपई व्हायरस करता काय करावं, संजय शिंदे यांनी प्रश्न विचारला आहे. व्हायरस हा जो रोग जो आहे हा विषमजन्य रोग आहे. हा रोग ज्यावेळेस येतो त्या आल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं अडचण म्हणजे कोणत्याही प्रकारचं उपाय त्याच्यामध्ये उपलब्ध नाही. त्याच्यामध्ये व्हायरससाठी आपण पांढरी माशी असेल किंवा मावा असेल यासारख्या किडींचा रोग, ज्या किडी ज्या असतात त्या किडी त्याच्यामध्ये वेक्टर म्हणून काम करतात, त्याचा आपण प्रादुर्भाव थांबवला पाहिजे. पपई पिकाच्या बाजूने इन्सेक्ट नेटचा जर वापर केला तर बाहेर शेतातून जे काही रस शोषण करणाऱ्या किडी जे आहेत वेक्टर, ते आपल्या शेतात येणार नाही आणि आपल्या शेतातून हा पपईचा व्हायरस हा प्रसार होणार नाही. याच्यामध्ये आपण ज्या गोष्टी आपण निविष्ट याच्यामध्ये वापरतो आहे, याच्यामध्ये एजी फोर्ट म्हणून एक प्रोडक्ट जे आहे 200 लिटरला 300 मिली आपण जर वापरलं त्याने सुद्धा खूप चांगल्यापैकी व्हायरसला प्रतिबंध केला जातो. जिलॉनसारखं प्रोडक्टसुद्धा खूप चांगल्यापैकी व्हायरसला रेजिस्टन्स त्या ठिकाणी तयार करतं. त्याचा आपण वापर करावा. रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी इकोहर्बचे फॉर्म्युलेशन जे आहे ते फॉर्म्युलेशन देखील खूप चांगल्यापैकी फायदा त्या ठिकाणी देऊ शकतं. आणि एकंदरीत झाडाचे रेजिस्टन्स वाढवण्यासाठी जमिनीतून सुडोमोनास फ्लोरोसस सुडोफ्रेश आणि काही सूक्ष्मजीव जे आहेत ट्रायकोडर्मासारखे त्याचा वापर जर केला तर खूप चांगल्यापैकी आपल्याला झाडामध्ये रेजिस्टन्स तयार होऊन आपल्याला फायदा तो खूप चांगला करता येऊ शकतो. अजून प्रश्न विचारला आहे ऊस पिकासाठी. आम्ही थोड्याने प्रश्न विचारला की कोणत्या प्रकारच्या सूक्ष्मजीव वापरले जाऊ शकतात. ऊसामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये ॲझोटोबॅक्टर आझोस्पिरिलम वापरू शकतो, नंतर ॲसिटोबॅक्टर देखील वापरू शकतो. फॉस्फेट फुलरायझिंग बॅक्टेरियामध्ये सुद्धा ऊसाची टिप बेनं जे आहे ते बेनं बुडून आपण लावू शकतो. आणि मॅक्रोबुस्ट 4G देखील आम्ही ट्रायल खूप चांगल्यापैकी घेतलं, ते सुद्धा ट्रायल खूप चांगला सक्सेस झाला. त्याचाही आपण चांगल्यापैकी वापर आपण याच्यामध्ये करू शकतो ऊस पिकासाठी. ऊस पिकामध्ये आणखीन वरती एक प्रश्न विचारला आहे गणेश खलाटे यांनी, व्हाईटग्रबवरती बायोलॉजिकल कंट्रोलमधील काय यूज करावे सर. व्हाईटग्रब हुमणी याचं नियंत्रण करण्यासाठी जैविक घटक खूप चांगल्यापैकी काम करतात. रासायनिक घटकांचा जास्त वापर केल्यानंतर जमिनीचं प्रदूषण देखील होतं किंवा त्याचे पायथ्याचे परिणाम मिळत नाही. परंतु मेट्रायझम आणि बिवेरेचा वापर जर केला, मागाशी मी जे स्लरीचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला, या स्लरीच्या फॉर्म्युलामध्ये जर शेवटच्या वेळेत त्याच्यामध्ये जर मेट्रायझम, मेटाफ्रेश, बिवेरे, ब्रीफ्रेश साधारणतः 200 लिटरला 1 लिटर जर आपण ड्रिप म्हणून दिलं तर खूप चांगल्यापैकी आपल्याला जमिनीचं सगळ्या प्रकारच्या हानिकारक किडी म्हणजे वायरवर्म असेल किंवा हुमणी असेल हे सर्व किडींचं नियंत्रण खूप चांगल्यापैकी आपल्या जमिनीत होऊ शकतं. अद्रक पिकामध्ये, हळद पिकामध्ये कंदमाशी जे असेल त्याचं नियंत्रण खूप चांगल्यापैकी होऊ शकतं. ऊसामध्ये हुमणीसाठी खूप चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो. जे कीटक परोपजीवी जे निमॅटोड जे आहे EPN ॲटॅमोपॅथिक निमॅटोड, हेट्रोरॅप्टिस, फोटोरॅप्टिस ते सुद्धा खूप चांगल्यापैकी निमॅटोड जे आहेत निमॅटोड आपण वापरू शकतो हुमणीच्या नियंत्रणासाठी. त्याचे वापर आपल्याला आज जर पाऊस जर वापरला तर आपला खूप चांगल्यापैकी अशा भागामध्ये आपण ऑगस्ट नंतर याची लागवड
केल्यानंतर खूप चांगल्यापैकी रिझल्ट मिळू शकतात. फक्त थोडं त्याच्यावरती सुरुवातीला पावसाच्या काळामध्ये मर रोगाच्या नियंत्रणासाठी काही प्रमाणात आपलं शेड्यूल थोडंसं घेतलं तर आपल्याला त्याचा फायदा नक्की होईल आणि आपल्या मिरचीमध्ये मर रोगाचं नियंत्रण चांगल्यापैकी होऊ शकतं. जर आपल्या आंबा लागवडीसाठी संतोष कोरडले यांनी प्रश्न विचारला की आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन करा. आंबा लागवड आपण जर आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर मराठवाड्या भागातील केशर जो आहे केशर खूप चांगल्यापैकी होतो. बाकी इतर भागामध्ये सुद्धा केशर हा खूप चांगला आहे. आपण जर कोकणातील असाल तर त्या भागामध्ये ज्या जाती चांगल्यापैकी येतात तिथलं हवामान त्या जातीने जे मानवतं, म्हणजे हापूस असेल किंवा इतर जे राजपुरी वगैरे ज्या जातीच्या आहेत त्या जाती खूप चांगल्यापैकी होऊ शकतात. पण आपण जर उरलेल्या महाराष्ट्रातील भागात असेल तर आपल्याला खूप चांगल्यापैकी केशर आंबा लागवडीसाठी योग्य हवामान आणि क्लायमेट त्या ठिकाणी मिळेल. त्याचा आपण नक्की फायदा घ्यावा, कारण केशर आंब्याला दिवसेंदिवस प्रोसेसिंगला आणि खाण्यासाठी देखील किंवा एक्सपोर्टसाठी पल्पसाठी देखील केशर आंब्याचे खूप चांगल्यापैकी आपल्याला डिमांड त्या ठिकाणी वाढत आहेत. त्याच्यामुळे त्याचाही आपण नक्कीच विचार करावा आंबा लागवडीमध्ये. व्हाईटग्राफवरती बायोलॉजिकल कंट्रोल करतानाच जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या हुमणीचे प्रौढ बाहेर पडतात त्याच्यामध्ये आपण साधारणतः त्याच्यामध्ये आपल्याला लाईटराचा वापर खूप चांगल्यापैकी करता येऊ शकतो. संकेत गाडेकर यांनी एक प्रश्न विचारला आहे की सध्या आपण सगळीकडे सोयाबीन पाहतो की उगवण क्षमता कमी आहे, परंतु त्यामध्ये जे सोयाबीन 1 महिने झाले आहेत त्यांना पिवळेपणा आहे, नत्रयुक्त खते वापरून पण काहीच फरक जाणवत नाही. बऱ्याच वेळेस काय होतं की जमीन आपण बघितलं की मध्यंतरी पावसाने जी उघडीप दिली त्या पावसाच्या दिलेल्या उघडीपीमध्ये बऱ्यापैकी सोयाबीनमध्ये एक प्रकारचा ताण स्ट्रेस त्याच्यामध्ये उपलब्ध आलेला आहे. जेव्हा हा स्ट्रेस घालायचा असेल त्यावेळेस 19 हे विद्राव्य खत जे असतं त्यात 200 लिटरला 500 ग्रॅम त्याच्यामध्ये जर आपल्या भागामध्ये जिब्रान म्हणून एक प्रॉडक्ट उपलब्ध झाला, आपण जर नारायणगाव वगैरे परिसरात तिथे उपलब्ध असेल 200 लिटरला 500 मिली आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत कॉम्बी एफच्या स्वरूपात असतात ते 200 लिटरला 200 ग्रॅम असं जर घेतलं म्हणजे 19 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि कॉम्बी 200 ग्रॅम त्याच्यासोबत झेब्रॉन किंवा सीड फॉलिक अमिनोचं ब्लेंड आपण वापरलं तर ही सोयाबीन आपल्याला थोडीशी चांगल्यापैकी ग्रीनरी त्याला येऊ शकते. ज्या ठिकाणी सोयाबीनचा पिवळेपणा जास्त असतो त्या ठिकाणी बॉम्बार्डियर 200 लिटरला 500 मिली त्याच्यामध्ये कॉम्बी मॅक्रोन्यूट्रिएंट 200 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम जर वापर जर केला तर एक साधारण 3 ते 4 दिवसामध्ये पूर्णपणे सोयाबीन ही हिरवीगार होऊन त्याचं खूप चांगल्यापैकी क्लोरोफिल कंटेंट जे आहे ते क्लोरोफिल कंटेंट तुम्हाला वाढवतील आणि एक प्रकारचं झाडाचं जे अन्न निर्मितीचं चक्र जे आहे चक्र पूर्ववत आणण्यासाठी त्याचा फायदा आपल्याला नक्की होईल. त्याच्यामुळे नत्रयुक्त खताचा वापर करून पण आपला उपयोग फरक जाणवत नाही. याचं कारण म्हणजे जो वातावरणातील जो बदल जो असतो म्हणजे आता आपण बघितलं की साधारणतः काही भागामध्ये 15-15 दिवसाची पावसाची उघडीप ड्राय स्पेल त्या ठिकाणी पडला आहे. त्याच्यामुळे सुद्धा पावसामध्ये अशा प्रकारे झाड स्ट्रेसमध्ये जाऊन त्याचा आपल्याला एक प्रकारचा तोटा किंवा फायदा त्या ठिकाणी दिसत नाही. त्याच्यामुळे नत्रयुक्त खतं युरियासारखी खत देऊन सुद्धा त्या झाडामध्ये तो उपयोग होत नाही. त्यासाठी आपण फवारणीतून विद्राव्य खतं जे आहे 19 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, बॉम्बार्डियर 500 मिली 400 मिली आणि कॉम्बी 200 मिली असं आपण 200 ग्रॅम अशा प्रकारचं आपण जर फवारणी घेतली तर खूप चांगल्यापैकी फायदा नक्की त्या ठिकाणी होईल. तर अशा प्रकारे साधारणतः गेल्या तासभरापासून आपण सर्व इथं फेसबुक लाईव्हच्या स्वरूपात इथं उपलब्ध आलात. द फार्मच्या वतीने पुणे कृषी विभागाच्या आत्मा विभागांतर्गत या कृषी संजीवनी सप्ताहामध्ये या ठिकाणी आपण आज निसर्गातील जैविक निविष्ठांचा शेतीतील वापर त्याच्याविषयीचे गैरसमज आपण जाणून घेतले. स्लरीचा अतिशय सोपा फॉर्म्युला आज या ठिकाणी आपण जाणून घेतला. नक्की इतर शेतकरी बंधूंमध्ये हा शेतीचा फॉर्म्युला हा आपण नक्की पोहोचावा आणि पुढे ज्यावेळेस फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भेट होईल त्या पुन्हा आपण या ठिकाणी भेटू आणि आपल्या नवीन दररोजच्या डेली समस्या ज्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी पुन्हा आपण या माध्यमातून आपण इथं उपलब्ध राहू आणि आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. कोरोनाला सगळ्यांना हरवायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी बाहेर पडताना तोंडावरती विषाणूचा संसर्ग आपल्याला होऊ नये की आपल्यापासून इतरांना होऊ नये त्या ठिकाणी मास्कचा वापर जरूर करा आणि शक्यतो जेव्हा काही महत्त्वाचं काम असेल तेव्हाच घराच्या बाहेर पडा. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सूचनांचं, निदर्शनांचं, सर्वांचं निर्देशांचं पालन करा आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून द फार्मचे जे ॲडमिन जे आहेत रितेश भाऊ त्यांचं याकडे आभार. जैविक
नागळीला जैविक आयुर्वेदिक उपाय काय, त्याच्यामध्ये इकोरंज मागच्या आमच्या काही ट्रायल्समध्ये नाशिक भागाच्या टोमॅटोमध्ये ट्रायल घेतल्या, तर नागळीसाठी आम्ही इकोरंज या फॉर्म्युलेशनचा जेव्हा वापर केला तर असं लक्षात आलं की कालांतराने नागळीचं अंडी घालण्याचं प्रमाण जास्त प्रमाण फार कमी होतं. आणि जर नीट व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर पिवळे चिकट सापळ्याद्वारे सुद्धा आपल्याला खूप चांगल्यापैकी नागळीची जी माशी जी आहे डिप्टेरल फ्लाय जी आहे ती खूप चांगल्यापैकी आपल्याला फायदा आहे तो फायदा मिळतो. नारायणगाव मनसर भागामध्ये ही नागळी ती ट्युटा ॲब्सोल्युटा जी आहे ती ट्युटा ॲब्सोल्युटा त्या ठिकाणी येते. यासाठी नियंत्रणासाठी आपण डायसल्फ्युरोजेनेसिस हे जैविक घटक वापरू शकतो. कामगार सापळे देखील ट्युटा ॲब्सोल्युटा जे आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्याचाही आपण वापर करू शकतो चांगल्यापैकी. आणि जैविकमध्ये अंडी घालण्याची क्रिया नष्ट करणं, त्याला खाण्यास प्रतिबंध करणं, अशा स्वरूपाचे जे काही प्रोडक्ट्स जे आहेत इकोरंज असेल इकोहर्ब असेल त्याचा वापर आपण नक्की करावा. वरती काही नंबर्स पण दिलेले आहेत, माझा नंबर पण याच्यामध्ये चॅटबॉक्समध्ये आहे. ज्या शेतकऱ्यांना काही अडचण असेल त्यांनी प्रत्यक्ष फेसबुकवरती आमच्या फेसबुक पेजवरती किंवा आमच्या फेसबुक पेजवरती नक्की संपर्क करा. तुम्हाला तुमचे सर्व प्रश्नाचे उत्तर दिले जातील. पुन्हा एकदा सर्व शेतकरी बंधूंच्या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.